हरताळा फाट्यावर कारचा भीषण अपघात, 5 जण जखमी, गाडीत 2 नंबर प्लेट व पोलिसांचा ड्रेस सापडल्याने खळबळ। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्यावर गुरुवारी सकाळी एर्टिगा कारचा भीषण अपघात घडून 5 जण जखमी झाल्याची घटना समोर आली। वेगात येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना कारनं जोरदार धडक दिली। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। जखमींना तातडीनं मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। प्राथमिक माहितीनुसार एर्टिगा कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन धडकली। या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळे आणि ज्ञानेश्वर कोळी जखमी झाले। अपघाताचा आवाज मोठा असल्यानं परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच हरताळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीनं जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केलं। स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली। डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार 2 जणांना गंभीर दुखापत झाली। उर्वरित 3 जणांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती आहे। दरम्यान या अपघातानंतर कारमधील चालक आणि त्याच्यासोबत असलेले सर्वजण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे अपघातग्रस्त गाडीवर 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचं आढळून आल्यानं प्रकरण अधिक संशयास्पद बनलं। गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि पोलीस वर्दी सुद्धा सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसराची पाहणी करून अपघाताची नोंद घेतली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला। या अपघातामुळे हरताळा फाटा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। गाडीवरील 2 नंबर प्लेट आणि पोलिसांचा ड्रेस आढळून आल्यानं या प्रकरणामागील नेमकं कारण काय याबाबत अनेक तर्कवितर्क लावली जात आहेत। पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचं नेमकं सत्य समोर येण्याची शक्यता आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।